सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. श्रावण महिन्यात मंगळवार शुक्रवार आपल्या कुलदेवी आईची अगदी 2 मिनिटं जरी महिलांनो सेवा केली ना, घरातल्या घरात इतकं सोन्यासारखं फळ मिळणार आहे. कितीही अडीअडचणीत असाल, लक्ष्मी प्राप्ती होईल, तुम्हाला धनप्राप्ती होईल, घरात बरकत येईल, मुलाबाळांना इतकी भरभरून प्रगती मिळेल. तुम्ही जे कष्ट घेत आहात, तुमचे पती, तुम्ही कष्ट घेत आहात, सोन्यासारखं फळ मिळेल आणि कायम आपल्या घरादाराला आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आणि एक रक्षण कवच प्राप्त होत असतं. बघा, ज्या घरात देवी आई आपली कुलदेवी प्रसन्न असेल ना, त्या घरात अखंड लक्ष्मी वास करते, श्रीमंती लाभते, वैभवाने घर भरभरून जातं, कधीच कशाला कमी पडत नाही. तिथं नांदते सुख, शांतता आणि समृद्धी. म्हणून आपली कुलदेवी प्रसन्न असणं आपल्यावर खूप गरजेचं आहे आणि अशा शुभ तिथींना आपण सेवा आवर्जून करावी. तसं तर नेहमीच मंगळवार शुक्रवार आपल्या कुलदेवीची सेवा करावी, पण श्रावण महिन्याचा प्रत्येक दिवस हा शुभ असतो. म्हणून श्रावण महिन्यात तर आवर्जून आपल्या कुलदेवी आईची सेवा करावी. तर बघा, या महिन्यात श्रावण महिन्यात यावर्षी 2026 मध्ये 4 मंगळवार आणि 4 शुक्रवार आलेले आहे. कधीही नेहमीच सेवा करा, दर मंगळवारी शुक्रवारी आणि एकदा तरी आपल्या कुलदेवी आईची ओटी हा श्रावण महिना संपण्याच्या आत घरच्या घरी जरी भरली किंवा तुमच्या घराजवळ जे मंदिर असेल ना, तिथं जाऊन जरी सेवा केली तरीही चालेल. तर प्रत्येक श्रावणी मंगळवारी आणि शुक्रवारी जर असं लवकर उठा महिलांनो, चिमूटभर हळद टाकून आंघोळ करा. उद्या मंगळवार आलेला आहे, श्रावणातील पहिला मंगळवार. मंगळागौर साजरी केली जाते. बऱ्याच घरांमध्ये मंगळागौर मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरी केली जाते. महिलांना, सवाष्ण महिलांना हळदी कुंकवाचा कार्यक्रम केला जातो. तुम्ही करत असाल तर आनंदाने जरूर करा. तुमच्याकडं नसेल करत तर घरच्या घरी तर आपण आपल्या कुलदेवी आईची सेवा करू शकतो. तर दर मंगळवारी शुक्रवारी जर असं लवकर उठत जा महिलांनो आणि थोडीशी चिमूटभर हळद जरूर आंघोळीच्या पाण्यात टाका. तुमचा गुरुग्रह शुक्र ग्रह मजबूत होईल आणि तुमच्या आयुष्यात इतकं वैभव आणि श्रीमंती येईल ना, कधीच कशाला कमी पडणार नाही. कुणाकडं हात पसरावे लागणार नाही पैशांसाठी तुम्हाला. म्हणून दर मंगळवारी शुक्रवारी आपल्या कुलदेवीचं नामस्मरण करा महिलांनो आणि अगदी चिमूटभर हळद टाकून आंघोळ करायला सुरुवात करा. श्रावण महिना संपल्यानंतर सुद्धा तुम्ही हा उपाय नेहमी करत जा. तर त्यानंतर आपला उंबरठा पूजन करून घ्यायचं आहे. छान उंबरठा पूजन करा महिलांनो. दर मंगळवारी शुक्रवारी आपल्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करा. गोमूत्र हळद एकत्र करून छान उंबरठा पूजन करा. छोटीशी रांगोळी काढा. उंबरठ्यावर जी माता लक्ष्मीची पावलं लावलेली असतील तिथं हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून पूजा करा. दोन्ही हात उंबरठ्याला लावा. तुमची मनोकामना इच्छा देवी आईला सांगा. एक दिवा आपल्या मुख्य दरवाजाजवळ सकाळी संध्याकाळी जरूर लावा. मंगळवार शुक्रवार तरी हा उपाय नेहमी करावा. जेव्हा आपण उंबरठा पूजन करतो ना, त्यामुळे सुद्धा आपल्या घरातली लक्ष्मी खूप प्रसन्न होते आणि जे काही दुःख दारिद्र्य असते ना, ते निवारण करत असते. म्हणून उंबरठा पूजन करणं खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर आपलं घरदार स्वच्छ ठेवा. इतकं प्रसन्न की देवी आई कायम आपल्या घरात अखंड वास केला पाहिजे. आपला उंबरठा सोडून तिने कधीच आपल्याला सोडून जायला नको. म्हणून आपलं घर प्रसन्न ठेवा. आपलं घर प्रसन्न असेल ना, तर आपलं मन सुद्धा कायम प्रसन्न राहतं आणि स्वच्छ घरात माता लक्ष्मी कायम सदैव वास करत राहते. त्यानंतर आपल्या देवघरात जी मूर्ती असेल तुमच्याकडं माता लक्ष्मीची, तुमच्या देवी आईची, टाक असेल देवी आईचा, छान असा अभिषेक करा. गाईच्या दुधाने करा. प्रथम स्वच्छ पाण्याने, नंतर दुधाने, पुन्हा स्वच्छ पाण्याने. छोटीशी छानशी तांदळाची रास करा. त्यावर देवी आईला स्थापन करा. देवघरात आपल्या अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल ना, तर श्रावणात देवी आईला सुद्धा मंगळवार शुक्रवार अभिषेक करा. तसं तर आपण रोजच देवांची सेवा करतो, पण अशा शुभ वारी आपण देवी आईला गाईच्या दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक करावा.
नंतर तांदळाच्या राशीवर स्थापन करावं. देवी आईला हळदी कुंकू अर्पण करावं. स्वतःच्या कपाळी हळदी कुंकू लावावं. देवी आईला लाल फुलं, एखादी वेणी जरूर अर्पण करा. तुमच्याकडं जास्वंदाची फुलं असेल, कमळाची फुलं असेल किंवा गुलाबाची, झेंडूची जी असतील ती मनोभावे देवी आईला अर्पण करा. एखादी वेणी श्रावणात एखाद्या मंगळवारी, शुक्रवारी देवी आईला एखादी वेणी आणा. त्याचबरोबर आपल्या देवी आईचा मंगल कलश भरणं, दर मंगळवारी, शुक्रवारी आपला मंगल कलश भरणं खूप महत्त्वाचं आहे. आधीचा नारळ खराब झालेला असेल तो वाहत्या पाण्यात विसर्जित करा. कोंब आलेला असेल तुमच्या नारळाला तर तो कोंब आलेला नारळ एखाद्या कुंडीत लावून द्या किंवा एखाद्या पातेल्यात वगैरे पाण्यात ठेवला, जरासं वाढलं ते, नंतर तुम्ही कुंडीत वगैरे लावू शकता. त्याचबरोबर नवीन नारळ घ्यावा, स्वच्छ तांब्याचा तांब्या भरून घ्यावा. त्यात पैसा, सुपारी, हळदी, कुंकू, एखादं फूल टाकावं. 5 विड्याची पानं किंवा आंब्याची पानं ठेवा. त्यावर छान असा पाणीदार नारळ, शेंडी वर आली पाहिजे अशा पद्धतीने नारळ ठेवा. कलशाच्या अष्टदिशांनी हळदी कुंकवाची, ओलं हळदी कुंकू करून घ्या किंवा कोरडं. त्या हळदी कुंकवाची बोटं लावा. एखादं स्वस्तिक काढलं तुम्ही हळदी कुंकू ओलं करून आपल्या मंगल कलशावर तर अतिशय उत्तम. कलशाला आपण जेव्हा स्वस्तिक काढाल त्या आजूबाजू 2-2 रेषासुद्धा द्या, तेव्हाच आपलं स्वस्तिक पूर्ण होत असतं. त्याचबरोबर तांदळाची रास करा आणि त्यावर आपल्या कुलदेवी आईचा मंत्र जपून आपल्या घरात मंगल कलशाची स्थापना करा. देवी आईच्या उजव्या बाजूला मंगल कलशाची स्थापना करायची आहे. देवी आईला दर मंगळवार, शुक्रवार 11 वेळा, 21 वेळा कुंकुमार्चन करा. ओम श्रीम नमः, ओम श्रीम नमः, ओम कुलदेवताय नमः, ओम कुलदेवताय नमः. किंवा तुम्ही 99 मंत्राचा जरी जप केला महिलांनो तरीही चालेल. 11 वेळा करा, 21 वेळा करा. 99 मंत्राची माळ तर दर मंगळवारी आणि शुक्रवारी तर अवश्य घ्यायला सुरुवात करा महिलांनो. आपण आपल्या स्वामींची सेवा, नित्य सेवा करतो, त्यात ठरवून घ्या मंगळवार आणि शुक्रवार एक माळ जरी जपली, जास्त जपायची असेल जपू शकता, पण तुम्ही 99 मंत्राची माळ घ्यायला सुरुवात करा मंगळवार आणि शुक्रवार. बघा तुम्हाला किती फायदे, चांगले चमत्कारिक फायदे तुमच्या आयुष्यात दिसून येतील. तुम्हाला खूप छान अनुभव येतात. 99 मंत्र नसेल म्हणायचा, तुमच्या कुलदेवीचा जो मंत्र जप करतात तुम्ही तो मंत्र जपला तरीही चालेल, पण देवी आईचा मंत्र जपायला सुरुवात करा महिलांनो. देवी आईला मंगळवारी, शुक्रवारी विड्याच्या पानांची माळ अर्पण करा. तुम्ही स्वतः तयार केली महिलांनो, 5 पानांची, 11 पानांची तरीही चालेल. त्याचबरोबर गोड पानाचा विडा श्रावण महिना संपण्याच्या आत एखाद्या मंगळवारी, शुक्रवारी आपण स्वतः विड्याच्या पानाचा गोड विडा बनवा. खाऊची पानं घ्या. छान असा तुम्ही घरच्या घरी जरी गोड पानाचा विडा बनवला किंवा तुम्हाला नाही जमलं, बाहेरून विकत आणला, त्या दादांना सांगा की देवी आईला गोड पानाचा विडा चढवायचा आहे, अर्पण करायचा आहे. ते दादा तुम्हाला छान देवी आईसाठी गोड पानाचा विडा तयार करून देतील. घरी आणल्यानंतर छान असा एखाद्या वाटीत ठेवा. देवी आईला कुंकुमार्चन करा. हळदी, कुंकू, फुलं, अक्षता वाहून देवी आईची पूजा करा आणि गोड पानाचा विडा अर्पण करताना पाणी ओवाळून घ्यायचं आहे. जसं आपण नैवेद्य दाखवतो ना, तशाच पद्धतीने गोड पानाचा नैवेद्य दाखवा देवी आईला आणि देवी आईच्या चरणी जवळ तो गोड पानाचा विडा ठेवून द्या. आधी तुम्ही जो नैवेद्य बनवलेला असेल, तुम्ही पुरणाची पोळी बनवलेली असेल, एखादी मखाण्याची खीर बनवा, तांदळाची बनवा, गव्हाची बनवा, शेवयांची बनवा, रव्याची बनवा. त्यात थोडेसे मखाणे टाका, केशर असेल केशर टाका. छान अशी खीर तयार करा किंवा पूर्णावरणाचा नैवेद्य करत असाल श्रावणात मंगळवार, शुक्रवार तर तो नैवेद्य दाखवा. खिरीचा नैवेद्य दाखवा, पण एखाद्या मंगळवार, शुक्रवार देवी आईला नैवेद्य जरूर दाखवा. तसं तर आपण रोजच खडी साखरेचा, दूध साखरेचा, गूळ खोबऱ्याचा असा नैवेद्य दाखवतो. जी वरण, भात, भाजी, भाकर केलेली आहे तो तर नैवेद्य दाखवतो, पण अशा शुभ दिवशी देवी आईला गोड नैवेद्य जरूर दाखवा. आणि त्यानंतर देवी आईला गोड पानाचा विडा नक्कीच नैवेद्यात ठेवा. नंतर तो विडा काय करायचा तर तुम्ही पती पत्नीने प्रसाद स्वरूप खा. मुलांना जरी दिलं तरी चालेल, पण बाहेरच्या व्यक्तींना तुमच्या देवघरातील देवी आईचा हा प्रसाद देऊ नका. तुम्ही स्वतः खा किंवा मुलाबाळांना दिला तरीही चालेल.
त्याचबरोबर मंगळवार, शुक्रवार देवी आईला लवंग अर्पण करू शकता. जशी आपण विड्याच्या पानांची माळ तयार करू तशीच लवंगांची माळसुद्धा तुम्ही देवी आईच्या फोटोला, मूर्तीला अर्पण करू शकता. यामुळे सुद्धा आपली कुलदेवी आपल्यावर खूप प्रसन्न होते. लवंग देवी आईला खूप प्रसन्न करतात आणि आपल्या घरातलं दुःख, दारिद्र्य, जी नकारात्मकता असते ना ती संपूर्णपणे नष्ट करता अशी ही लवंग खूप प्रभावी ठरते. आणि देवी लक्ष्मीला तर लवंग खूप प्रिय आहे, म्हणून लवंग जरूर अर्पण करा. किंवा 21 लवंग हातात घ्या, देवी आईचा मंत्र जपा, किंवा तुम्हाला महालक्ष्मी अष्टक पठण करून देवी आईला एक एक लवंग अर्पण करता आली तर 11 लवंग घ्या किंवा 21 घ्या. 11 वेळा महालक्ष्मी अष्टकाचा पाठ बोला किंवा 21 वेळा. इतके सुंदर अनुभव येतात महिलांनो. थोडासा वेळ काढा पण सेवा जरूर करा. इतकं सुंदर सोन्यासारखं फळ मिळेल. कधी तुमच्या घरात कशालाच कमी पडणार नाही. चारही दिशांनी लेकरा बाळांची तुमची भरभरून प्रगती होईल. अन्न धान्य तुमच्या घरात, पैसा अडका कधीच कशाला कमी पडणार नाही. आरोग्याला कमी राहणार नाही. म्हणून लवंगसुद्धा या श्रावणात एखादरी वारी, मंगळवार, शुक्रवार देवी आईला लवंग जरूर अर्पण करा. बघा काही ठिकाणी शुक्रवारी देवी आईसमोर 1-2 दिवे घेता मातीचे. एकात मीठ भरलं जातं, खडं मीठ, आणि त्यावर तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा लावला जातो. असा मिठावर दिवा लावणं सुद्धा खूप शुभ ठरतं. तुम्ही जर करत असाल ना मिठावर दिवा, 2 मातीच्या पंती घ्याव्या. एक खालच्या पंतीत खडं मीठ भरावं थोडंसं आणि त्यावर एक पंती ठेवावी. त्यावर तुपाचा दिवा लावा किंवा तेलाचा, नियम नाही, पण असा खड्या मिठावर दिवा माता लक्ष्मी समोर लावून सुद्धा आपण महालक्ष्मी अष्टकाचा पाठ बोला किंवा देवी आईचा मंत्र जपला तुम्ही, नवार्णव मंत्राची माळ घेतली तुम्ही, तर यामुळे सुद्धा देवी आई खूप प्रसन्न होते. त्याचबरोबर महिलांनो, श्रावण महिना संपण्याच्या आत एखाद्या मंगळवारी किंवा शुक्रवारी घरच्या घरी किंवा तुमच्या घराजवळ देवी आईचं, माऊलीचं, देवी आई एकच आहे, ज्या रूपात बघाल ना दर्शन देऊन जाईल, तर देवी आईची ओटी खणा नारळाची भरा किंवा साडी चोळीची भरा, पण देवी आईचा मान असतो. मंगळागौर साजरी केली जाते बऱ्याचशा घरांमध्ये. आपल्याकडून जास्त सेवा होत नाही तर देवी आईची आपण ओटी तर भरू शकतो. छान असा ब्लाऊज पीस आणा, खण आणा, नारळ आणा चांगला पाणीदार. त्याबरोबर तुम्ही साडीची भरत असाल, छान काठपदराची साडी आणा. तुम्हाला जेवढी परवडेल तेवढी साडी आणा. देवी आईला श्रद्धेने केलेली सेवा आवडते, दिखावा आवडत नाही. तुम्हाला जशी परवडेल ना तशी साडी आणा, एखादा ब्लाऊज पीस आणा, वेणी, फुलं, साज शृंगाराच्या वस्तू ज्या तुम्ही वापरतात तशा देवी आईला सुद्धा टिकली, बांगडी अशा साज शृंगाराच्या वस्तू आणा. त्यात गोड पानाचा विडा एक ठेवा. हिरव्या काचेच्या बांगड्या तुम्ही स्वतःसुद्धा हातात भरा. देवी आईला सुद्धा ओटीमध्ये घ्या. मनापासून हे ओटीचं साहित्य एका ताटामध्ये नीट ठेवायचं आहे. प्रथम खण ठेवा किंवा साडी ठेवा, त्यावर नारळ ठेवा, 5 मुठी तांदूळ ठेवा. तुम्ही गव्हाची भरत असाल, गहू ठेवा, तांदूळ ठेवा, वेणी, लाल फुलं, साज शृंगाराचं साहित्य, गोड पानाचा विडा, हिरव्या काचेच्या बांगड्या, सर्व साहित्यांना हळदी कुंकू लावून घ्या. आधी देवी आईला हळदी कुंकू लावा, स्वतःच्या कपाळी लावा. सर्व ओटीच्या साहित्याला हळदी कुंकू लावून घ्या. ते ओटीचं ताट आपल्या हृदयाजवळ घ्या. तुमच्या मनातील इच्छा बोला, हे देवी आई, मी तुझी श्रावणात ओटी भरत आहे, कबूल करून घे. माझ्या घरातील इडापिडा असेल ती दूर कर, दुःख दारिद्र्य निवारण कर. तुझी अखंड कृपा माझ्या घरादारावर, लेकरा बाळांवर राहू दे आणि माझ्या घरात अखंड लक्ष्मी नांदू दे. कधीच कशाला कमी पडू देऊ नको. मी उदाहरण दिलेलं आहे महिलांनो. तुमची जी इच्छा आहे तुमच्या कुलदेवी आईला, माता लक्ष्मीला सांगायची आहे आणि मनापासून ती ओटी आपल्या देवघरात देवी आईला 5 वेळा अर्पण करून ती ओटी तिथं देवघरात ठेवून द्यायची आहे. तुम्ही मंदिरात ओटी भरत असाल तर अशाच पद्धतीने आपण ती ओटी हृदयाजवळ घ्या, मनातली इच्छा बोला आणि देवी आईला ती ओटी मंदिरात अर्पण करू शकता. आता घरच्या घरी ओटी भरली तर मग ते साहित्य काय करायचं, तर ती दुसऱ्या दिवशी तुम्ही एखाद्या मंगळवारी किंवा शुक्रवारी किंवा मंगळवार नंतर बुधवारी, शुक्रवार नंतर शनिवारी तुम्ही उठलात, आंघोळ वगैरे केली, ती ओटी एखाद्या देवी मंदिरात अर्पण करून आलात तरीही चालेल. आता नाही जाता येत, तुम्ही घरच्या घरी ती ओटीचा प्रसाद तुम्ही स्वतः खा
जे वेणी वगैरे असेल तुम्ही केसात माळू शकता, ब्लाऊज पीस, साडी तुम्ही वापरू शकता. साज शृंगाराचं साहित्य तुम्ही देवी आईचा प्रसाद म्हणून वापरलं चालेल. बांगड्या असतील तुम्ही वापरा, खण असेल शिवून घ्या, साडी तुम्ही वापरू शकता. खाईचे फळं वगैरे ठेवलेले असतील ओटी तुम्ही प्रसाद स्वरूप खा. आपण आपल्या देवी आईचा प्रसाद स्वरूप ते साहित्य आपण वापरला ना, देवी आईचा आशीर्वाद असतो, कधीच तुम्हाला कमी पडणार नाही. पण देवी आईचा मान सन्मान या श्रावणात जरूर करा. देवी आईची साध्या भोळ्या मनाने ओटी जी महिला भरते ना, ती आई आपल्यावर इतकी प्रसन्न राहते आणि त्या महिलेचं घर गोकुळ होतं. घरात कधीच कशाला कमी पडत नाही. लेकरा बाळांची दिवसेंदिवस रात्रंदिवस प्रगती सुरू होते. कुणाचीच नजर बाधा घराला होऊ शकत नाही. उंबरठ्यावर कुणाची काळी नजर येऊ शकत नाही, कारण त्या घरात आपली कुलस्वामिनी जागृत स्वरूपात वास करत असते. म्हणून अशा घरात कधीच कशाला भीती उरत नाही. म्हणून दर मंगळवारी किंवा शुक्रवारी अशा पद्धतीने सेवा जरूर करा. येत्या गुरुवारी अष्टमी दुर्गाष्टमी आलेली आहे. श्रावणातील दुर्गाष्टमी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. आपल्या कुलदेवीला प्रसन्न करून घेण्यासाठी या दिवशी काही खास विशेष सेवा आवर्जून महिलांनो करा. देवी आईची या दिवशीसुद्धा तुम्ही ओटी भरू शकता. नाही जमलं मंगळवार शुक्रवार या गोष्टी करू शकता. पण देवी आईला दुर्गाष्टमीला लवंगा 21 लवंगा किंवा 11 लवंग जरूर अर्पण करा. महालक्ष्मी अष्टकाचा पाठ बोला 11 वेळा आणि देवी आईला चरणाशी त्या लवंग अर्पण करा. किंवा 21 वेळा महालक्ष्मी अष्टकाचा पाठ बोलू शकता. नाही जमलं आपल्या कुलदेवीचा 21 वेळा उजव्या हातात 21 किंवा 11 लवंग घ्याव्या. देवी आईचा मंत्र बोलावा 21 वेळा किंवा 11 वेळा. ओम श्रीम नमः, ओम कुलदेवताय नमः. तुमच्या कुलदेवीचा जो मंत्रोच्चार रोज नित्य नियमाने करता महिलांनो, तो मंत्र बोला आणि देवी आईच्या चरणी त्या लवंग जरूर अर्पण करा. एखादा छोटासा लाल कपडा घ्या, त्यावर जरी देवी आईच्या चरणाशी त्या लवंग अर्पण करून दिल्या, त्यावर हळदी कुंकू एखादं फूल अर्पण करा. नंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवार आलेला आहे 21 तारखेला, त्या लवंग देवी आईच्या चरणाजवळून उचलून घ्या. त्याची छोटीशी पोटली बांधून घ्या त्या कपड्यामध्येच आणि त्या लवंग तुमच्या तिजोरीत ठेवून द्यायच्या आहे. कधीच वर्षभर कशालाच कमी पडणार नाही. पैशांचा तर अगदी ओघ वाढेल तुमच्याकडं. कुठून ना कुठून चांगल्या मार्गाने तुमच्या कष्टाला फळ मिळायला लागेल आणि पैसा येऊ लागेल, बरकत येईल. तुमच्या घरादाराला नजर लागत असेल, पैशांना नजर लागत असेल, प्रगतीला नजर लागत असेल, तर या लवंगांची पोटली तुम्ही तुमच्या मुख्य दारात आतून सुद्धा बांधून देऊ शकता. यामुळे सुद्धा तुमच्या घरात लक्ष्मीला बरकत येईल. लक्ष्मी स्थिर स्वरूपात वास करेल. तुमचं दुकान असेल, व्यवसाय असेल, तिथं जरी तुम्ही ही पोटली गल्ल्यात वगैरे ठेवली तरीही चालेल. बघा, दिवस रात्र तुमची प्रगती होईल. म्हणून या दुर्गाष्टमीला, श्रावणातील दुर्गाष्टमीला लवंगांचा हा उपाय जरूर करा. नाही जमलं त्या दिवशी मंगळवारी शुक्रवारी तर आवर्जून करा. श्रावण संपण्याच्या आत हा लवंगांचा उपाय जरूर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि प्रत्येक महिलेने आपल्या कुलदेवीचं नाव आपल्या कमेंटमध्ये जरूर लिहा. धन्यवाद.